सलाम. मी आपला सगळ्यांचे आभारी आहे की आम्ही हे जे दारूमुक्ती शिबिर ठेवलेलं आहे त्याला तुम्ही प्रतिसाद दिला आणि इथे आला. आमच्या नवजीवन दारूमुक्ती दवाखाना औरंगाबाद हे दारूमुक्तीच्या कार्यात आहे काम करतं. सर्वप्रथम मला हे बोलायचं आहे की जे दारू आहे ही जी पदार्थ आहे याला जगात कोणत्याही समाजात कोणत्याही धर्मात चांगल्या नजरेने बघितलेलं नाही. इस्लाम धर्मात याला हराम किंवा निषिद्ध असं बोललं. कुराण मध्ये एका जागी लिहिलेलं आहे की काय पैगंबर हे लोक तुम्हाला विचारतायत दारू आणि जुगार बद्दल, तर त्यांना सांगून द्या की यात फार मोठा पाप आहे. तर दारू हे एक पाप आहे, हे गुन्हा आहे. कोणत्याही धर्मात कोणत्याही समाजात याला चांगल्या नजरेने बघितलेलं नाही. आणि आपले जे राष्ट्रपिता महात्मा गांधी होते ते दारूचे विरोधी होते. त्यांनी असं सांगितलं होतं की मला जर एका तासासाठी सुद्धा हुकुमशहा केला तर सर्वप्रथम मी दारूचे जे सगळे दुकान आहेत त्यांना विना काही पैसे देता कॉम्पन्सेशन देतं, त्यांना सगळ्यांना दुकानं बंद करायला मी ताले ठोकून देणार, हे करणार. म्हणूनच आपण गांधी जयंतीच्या वेळेला दारू बंदी हप्ता सादर करतो. तसंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपले संविधानचे जनक आहे त्यांची आज जयंतीचा शुभ दिवस आहे. त्यानिमित्ताने आम्ही हे दारूमुक्तीचं शिबिर आयोजित केलेलं आहे. आपल्याला माहित असेल की आपलं जे संविधान लिहिलेलं आहे त्यात एका जागी अशी बंदी घालण्यात आलेली नाही. आपल्या भारतात फक्त गुजरात आणि मणिपूर या राज्यात दारूवर बंदी आहे. महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात दारूवर बंदी आहे. बुजवायला पाहिजे. त्या लोकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी स्वतः दारू पियायचं नाही आणि जे लोक दारूमध्ये अडकलेले आहेत त्यांची मदत कर, त्यांना दारूहून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायचे. तर याच हेतूने आम्ही औरंगाबादमध्ये नवजीवन दारूमुक्ती दवाखाना हे सुरू केलेलं आहे. हे नवजीवन दारूमुक्ती दवाखाना हे काही शासकीय किंवा निमशासकीय किंवा शासनाच्या मदतीने सुरू केलेलं दवाखाना असं काही नाही. हा एक प्रायव्हेट दवाखाना आहे. जसं डॉक्टर शेख इथे प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात किंवा एखादा सर्जन आहे तो ऑपरेशन करतो, एखादा हृदयाचा डॉक्टर आहे तो हृदयाचा इलाज करतो. तसंच मी एक मनोविकार तज्ज्ञ आहे. मानसिक रोगावर उपचार करणं हा माझा काम आहे. आणि दारू आणि इतर कोणताही नशा, ते तंबाखूचा असो, सिगरेट बिडीचा असो, गांजेचा असो, ब्राऊन शुगरचा असो, काही असो, हे सगळं जे आहे एक प्रकारची मानसिक बिमारी आहे. कारण दारू पिल्यानंतर माणूस राहत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. दारूचे काय काय दुष्परिणाम आहे मला वाटत नाही की तुम्हाला बोलण्याची काही गरज आहे. जे लोक तुम्ही सगळे हे भोगलेले आहे, तुम्हाला सगळ्यांना हे माहितच आहे. जे लोक दारू पितात त्यांना काय काय होतं. दारू पिल्यावर सगळं प्रथम तर हे होतं की माणसं आणि जनावरमध्ये काय फरक आहे. माणसाला अल्लाने भगवानने आपल्याला एक बुद्धी दिलेली आहे, माणसालाच बुद्धी आहे. दुसऱ्या जनावर जे आहेत त्यांना खरं काय खोटा काय, चांगला काय वाईट काय हे काही कळत नाही. पण माणसाला कळतं की ही आपली आई आहे, हा बाप आहे, हा भाऊ आहे, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे. कोणाशी कसा वागायचं हे माणसाला कळते, जनावराला कळत नाही. जनावराला आई आणि मुली कोण आहे त्याच्याशी कसं वागावं हे कळत नाही, पण आपल्याला कळतं. पण जेव्हा माणूस दारू पितो त्यावेळी त्याला बायको, मुली आणि आईमध्ये काही फरक कळत नाही. तो आईला शिवाय द्यावा लागतो, बापाला शिवाय द्यावा लागतो, मारहाण करतो. दुसरं आहे की जे लोक दारू पित राहतात त्यांना दारू पिल्यानंतर हे भान राहत नाही. म्हणून आपल्याला कळतं की दारू पिऊन किती ऍक्सिडेंट होत राहतात. रोज आपण वाचतो की दारू पिऊन ट्रकवाल्याने उडविला. आणि आपण वाचलेलं आहे की सलमान खानने दारू पिऊन किती लोकांना उडविला होता मुंबईत. फक्त हाच नाही, कित्येक असं झालेलं आहे. मोठमोठ्या लोकांचे मोठमोठ्या मुलं जे आहे दारू पिऊन पार्ट्या करतात आणि मग येताना ऍक्सिडेंट करून लोकांना मारतात. हे होत राहतं. दुसरं आहे की आपल्याला माहित असेल की फार वर्षाआधी आपल्या महाराष्ट्र राज्यातले एक उपमुख्यमंत्री दारू पिऊन त्यांनी एक ते हवाई सुंदरी होती तिला छेड केली होती आणि त्यामुळे मग त्यांना आपलं मुख्यमंत्री पद जे आहे ते सोडावं लागलं.